नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेने म्हणजेच PNBने लोकल बँक ऑफिसर म्हणजेच LBO पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती एकूण 545 जागांसाठी होणार आहे आणि विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी यात उत्तम संधी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला भविष्यातील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. त्याचबरोबर हे जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही आर्टिकल वाचू शकता, तिथून अप्लाय करू शकता. तिथंही PDF मिळून जाईल. आणि जर नाही मिळाले तर डिस्क्रिप्शनमध्येच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक आहे, ते जॉईन करा. तिथेही तुम्हाला हे PDF जे आहे ते मिळून जाईल. किंवा studyflowupdates.in गुगलवरती सर्च करू शकता शैक्षणिक जगातील माहितींसाठी. सर्वप्रथम आपण महत्त्वाच्या तारखा आणि जागा पाहूया. आता याची जी ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची जी तारीख आहे ती होती 20 जुलै 2026 आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख राहिलेली आहे 9 ऑगस्ट 2026. बघा, वेळ खूप कमी आहे. याबद्दल मी शॉर्टमध्ये सुद्धा जे आहे मागे सांगितलेलं होतं. आता हा रिमाइंडर व्हिडिओ म्हणून घेऊ शकता. तर 9 ऑगस्ट 2026 ही अंतिम डेट आहे, तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. परीक्षा जी आहे टेंटेटिव्ह डेट्स दिलेल्या आहेत. ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2026 मध्ये याची परीक्षा होण्याची जी आहे ती शक्यता आहे. जशाच्या परीक्षेच्या डेट्स येतील तसे सांगितले जातील. आता आपण जागांबद्दल बोलूया. संपूर्ण भारतात एकूण 545 जागांसाठी ही भरती आहे. पण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रासाठी 67 जागा याच्यामध्ये ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातून अर्ज करण्यासाठी तुम्हाला मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे अनिवार्य आहे. त्यामुळे आपल्या मराठी विद्यार्थ्यांसाठी ही एक जमेची बाजू आहे. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि काही अनुभव आहेत ते आपण पाहूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, शैक्षणिक पात्रता. तर तुमची कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी पूर्ण झालेली असावी. म्हणजे BA असेल, BCom असेल, काही तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल, मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमचं हे कंप्लीट झालं पाहिजे आणि तुमचा निकाल 9 ऑगस्ट 2026च्या आत लागलेला असावा. दुसरं आहे वर्क एक्सपिरियन्स. लक्ष द्यायचं आहे, इथे फ्रेशर्सला संधी नाही आहे. तुमच्याकडे कोणत्याही शेड्यूल्ड कमर्शियल बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत RRB क्लर्क किंवा ऑफिसर पदावर काम केल्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा जर पाहिली तर तुमचे वय 1 जुलै 2026 रोजी कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असलं पाहिजे. यामध्ये नियमानुसार सूटसुद्धा आहे. जसं SC ST प्रवर्गासाठी 5 वर्ष आणि OBC या प्रवर्गासाठी 3 वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे. निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे तर बघूया. ऑनलाईन लेखी परीक्षा घेतली जाईल, म्हणजे ऑनलाईन रिटर्न टेस्ट असणार आहे. यामध्ये रिझनिंग, कॉम्प्युटर, डेटा ॲनालिसिस, इंग्रजी आणि बँकिंग अवेअरनेस या विषयांवर प्रश्न असतील. चुकीच्या उत्तरासाठी 1/4 म्हणजे 0.25 निगेटिव्ह मार्किंग असेल. कागदपत्राची छाननी नंतर केली जाईल. स्थानिक भाषा चाचणी तुमची घेतली जाईल, ज्याला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणलं जातं, LLPT. जर तुम्ही 10वी किंवा 12वीमध्ये मराठी विषय घेतला नसेल तर तुम्हाला ही भाषेची परीक्षा जी आहे ती द्यावी लागेल. हे एक असतं. आणि चौथं जे म्हणजे शेवट जे राहतं ते आहे मुलाखत, म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू. शेवटी 50 मार्काची तुमची मुलाखत होईल. लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्हीच्या एकत्रित गुणांवर तुमची निवड जी आहे ती केली जाईल. आता याचा अर्ज शुल्क आणि महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या पाहूया. तर बघा, फॉर्म भरण्यासाठी फी किती आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर SC ST आणि दिव्यांग म्हणजे PWBD विद्यार्थ्यांसाठी फी जी आहे ती फक्त 59 रुपीज GST सहित आहे. इतर सर्व प्रवर्गातील विद्यार्थी जसं अनरिझर्व्ड म्हणजे जनरल कॅटेगरीतील विद्यार्थी, OBC, EWS यांच्यासाठी फी 1180 रुपये आहे. 1180 म्हणजे 1180 रुपये, 1180 रुपीज. तुम्ही महाराष्ट्रातील विविध केंद्रांवरून जसे की मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर इथून परीक्षा देऊ शकता. हे तुमचे एक्झाम सेंटर असणार आहेत. तर मित्रांनो, ज्यांच्याकडे बँकेचा 1 वर्षाचा अनुभव आहे त्यांच्यासाठी PNBमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्ण संधी आहे. अर्जाची लिंक आणि ऑफिशियल PDFची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. फॉर्म भरण्यापूर्वी PDF नक्की काळजीपूर्वक वाचा. तुमच्या मनात या भरतीबाबत काही शंका असेल तर खाली कॉमेंट करून नक्की विचारा. मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि उत्तर देईलच. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. वेळ खूप कमी राहिलेला आहे. अर्ज करू शकता तुम्ही 9 तारखेपर्यंत. तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर काय अडचण येत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.